हॅलो हाय सर्वांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल आणि आनंदित असाल. आज मी माझा फ्रीज पूर्णपणे डीप क्लीन करणार आहे. बरेच दिवस झाले विचार करत होते करते, पण काही ऑफिस अभावी वेळच भेटत नाही. त्याच्यामुळे ठरवले की आज करते. बरेच दिवस झाले केला नाही, डीप क्लीन केला नाही. वरवरून अशी साफ करून घ्यायची, पण डीप क्लीन पूर्णपणे काढून सर्व सामान असं नीटनेटकं लावून ठेवलं नव्हतं. वरवर अशी कधीतरी हात मारत होती, पण आज मुद्दाम म्हटलं की वेळ काढून करून घ्यावा. आजही वेळ नव्हता, पण आज संडे होता. म्हटलं नाही, करायचं तर आहेच आहे. आज झोप काढली नाही दुपारची, पण म्हटलं चला फ्रीज क्लीन करून घेऊया. मग आज मी माझा फ्रीज पूर्णपणे डीप क्लीन करून छानपैकी ऑर्गनाइज केलेला आहे. रोजच्या धावपळीमध्ये फ्रीज साफ करण्यासाठी वेळ मिळत नाही, पण थोडा वेळ काढून आपण घरातील प्रत्येक गोष्ट नीटनेटकी ठेवू शकतो. सर्वप्रथम मी फ्रीजमधील सगळं सामान बाहेर काढलं. प्रत्येक सेल्फ स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्याला कोरडं केलं. त्याच्यानंतर भाज्या, फळं, इतर काही सर्व वस्तू वेगवेगळ्या विभागातील व्यवस्थित लावल्या. आता आवश्यक वस्तू लगेच सापडतात आणि फ्रीजही खूप स्वच्छ व सुंदर दिसतो. घर सुंदर दिसण्यासाठी मोठा खर्च लागत नाही, तर रोजच्या छोट्या सवयी आणि नीटनेटकेपणा पुरेसा असतो. स्वच्छ घर मनाला शांतता देते आणि शांत मन प्रत्येक दिवस अधिक आनंदी बनवतं. आज केलेली छोटी मेहनत उद्याचा वेळ वाचवते. त्यामुळे रोज थोडं थोडं नीटनेटकं ठेवायची सवय लावा. स्वतःचं घर प्रेमाने सांभाळणं ही सुद्धा एक सुंदर कला आहे. प्रत्येक छोटं काम अभिमानाने करा. त्याच्यामुळे असं व्यवस्थित पूर्णपणे सेल्फ आहेत त्यांना मी काही घासून घेतल्या नाहीत. व्यवस्थित असं पुसून घेतलेल्या आहेत आणि मी त्याच्यावर पेपर टाकलेला होता. त्याच्यामुळे तो मला काही ऑर्गनाइज पेपर टाकल्यामुळे मला ते काही माझे सेल्फ तेवढे काही घाण झाले नव्हते. म्हणून ते व्यवस्थित असं मी सगळं पुसून घेतलेलं होतं आणि व्यवस्थित असं लावून घेत होती. आणि अशा प्रकारे मग ह्याच्यामध्येच माझा 1 ते 1.5 तास पूर्णपणे गेला होता हे सर्व सामान काढण्यामध्ये आणि लावण्यामध्ये. त्याच्यामध्ये मला पिऊने सुद्धा हेल्प केली होती. प्रकारे मी सगळा सामान आधी पूर्णपणे बाहेर काढून घेतला. तुम्ही बघू शकता की आधी माझ्याकडे किती असा सामान होता. तो सर्व सामान मी आधी बाहेर काढून घेतलेला आहे. नंतर एक सेल्फ मी व्यवस्थित असं स्प्रे करून क्लीन करून घेतलेला आहे. मस्त असं काळपट झालं होतं. ॲक्च्युली बरेच दिवस झाले मी साफ केलं नव्हतं, म्हणून जे हे असतात दरवाजा ओपन करायचं जे असतं साईडला, ते असं काळपट झालं होतं. मग व्यवस्थित असं सगळा स्प्रे आधी मारून घेतलेला आहे आणि मग मी मस्तपैकी असं पुसून घेतलेलं आहे टिश्यूने. व्यवस्थित असं 2दा ते 3दा मी असं व्यवस्थित असं पुसून घेतलेलं आहे. मला जेमतेम 1.5 ते 2 तास त्याच्यामध्ये लागला होता. म्हटलं आज वेळ लागला तरी चालेल, पण आज आपण ही कामं पूर्णपणे नक्की करून घ्यायची. मग अशा प्रकारे सगळं काढून घेतलं आणि मग मस्तपैकी क्लीन करून घेतलं. जे हवं आहे ते व्यवस्थित अशा डब्यामध्ये सर्व सामान असं व्यवस्थित भरून ठेवलेलं आहे. जे काही म्हणजे जे नको होतं ते साईडला काढून ठेवलं होतं. आणि पिऊ काय करते, जेमतेम थोडंसं खाते आणि अर्ध मात्र फ्रीजमध्ये ठेवते. मग त्याच्यामुळे खूपच अधिक घाण होतं. बिस्किट म्हणा ती अर्ध खाते आणि अर्ध पॅकेट तसंच फ्रीजमध्ये ठेवते. मग त्याच्यामध्ये अशी नरम पडतात आणि कधी कधी ते ओले होऊन अशी खराब होऊन जातात. मग त्याच्यामुळे मग सगळं आधी क्लीन करून घेतलं आणि ते सगळे जे पाऊच नको होते ते सगळे तिला टाकून द्यायला सांगितले. आणि तिला आता सांगितलंही आहे की अर्धा पॅकेट तू फ्रीजमध्ये ठेवणार नाहीस. आणि मी काही फ्रोझन आयटम जास्त काही ठेवत नाही, फक्त अमूल बटर आणते. बाकी तो पण मी छोटा डब्बा आणते. मला 1-2दा झाला तरी म्हणजे बरा पडतो. मी काही जास्त मोठा आणत नाही. फ्रोझन आयटम मी काही जास्त ठेवत नाही. मला काही जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी ठेवत नाही. फक्त अमूल बटर तेवढं असतं, बाकी काही ठेवत नाही. नॉनव्हेज वगैरे मी काही फ्रीजमध्ये ठेवत नाही. आणि जेवण वगैरे काही शिल्लक राहिलेलं ते म्हणजे माझ्याकडे शिल्लक राहतच नाही. आणि कधीतरी राहिलं तर ते फक्त दुपारच्या वेळेस किंवा रात्रीपर्यंतच असं काहीतरी ठेवते. नाहीतरी मी असं काही शिल्लक अन्न वगैरे काही फ्रीजमध्ये ठेवत नाही. हे फक्त मी दुधासाठी आणि फळभाज्या, काही भाज्या आपल्या पालेभाज्या याच्यासाठी मी ह्याचा उपयोग करते. आणि जे काही कडधान्य वगैरे असतात तेही बरे पडतात की त्याच्यामध्ये ठेवायला. म्हणजे असे कीड वगैरे लागत नाही कडधान्याला. म्हणून मी फ्रीजमध्ये असं डब्यातून भरून असं ठेवून टाकते.
सगळं साफ करून झालं. चला मला वाटलं आता मसाल्याच्या पाऊचपासून आधी सुरुवात करूया. मग सगळे मसाल्याचे डबे जे पाऊच होते ते मी व्यवस्थित पूर्ण क्लीन केले, वरून साफ करून घेतले आणि ते व्यवस्थित असं लावून घेतले मसाल्याच्या पाऊचमध्ये. चॉकलेट वगैरे ते एका पिशवीमध्ये भरून ठेवलेले होते. काही जेमतेम सगळे कडधान्य वगैरे मी असतात त्याच्यामध्ये. शहाजिरा म्हणजे असं काय बोलतात खडे मसाले वगैरेही मी फ्रीजमध्येच हे ठेवते. आणि जे काही बॉटल्स वगैरे ते व्यवस्थित असं लावून घेतले होते मी. ह्याच्यामध्ये टॅमॅटो जास्त होते त्याच्यामुळे त्या डब्यामध्येच खालच्या ठेवले होते. ते बॉक्समध्ये काही बॉक्समध्ये काही ठेवलं नव्हतं. जास्त टमाटे असल्यामुळे ते खाली डब्यामध्येच ठेवले. एका साईडला ॲपल ठेवले होते आणि काही कडधान्य होते मोड आलेले ते एक ठेवले होते खालीमध्ये. आणि जे काही बॉक्सेस असतात ना, जे मी कोथिंबीर भाज्या वगैरे ठेवते ना, ते बॉक्सेसही काही रिकामे होते कारण भाजीपाला म्हणजे जास्त काही नव्हता. ते रिकामे बॉक्सही मी फ्रीजमध्येच ठेवले होते कारण की ते धुतलेले होते. म्हटलं असू दे, नंतर मग परत इकडे तिकडे होऊन जातात. त्याच्यामुळे एखाद दोन ना ते रिकामे सुद्धा होते. मग तेही त्याच्यामध्ये व्यवस्थित असं एका ह्याच्यामध्ये ते 6चा सेट आहे. मग ते व्यवस्थित असे माझे बसून जातात आणि मग ते असे व्यवस्थित करून मी ठेवून टाकले. आणि जे काही खडे मसाले एक्स्ट्राचे राहिले होते डब्यातून भरून, मग ते एका डब्यामध्ये भरले, पॅक केले आणि ठेवून टाकले होते. स्वच्छ आणि नीटनेटकं फ्रीज म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी आहे. छोट्या छोट्या सवयी आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. त्याच्यामुळे रोज काही का होईना थोडंसं नीटनेटकं ठेवायचा मी प्रयत्न करते. तुम्हीही सुद्धा तसाच प्रयत्न करा आणि नीटनेटकं ठेवा. जर तुम्हाला अशा प्रकारचे घरकाम, डेली रूटीन आणि कुकिंगचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझ्याकडनं काही चुका होत असतील तेही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर बघू शकता की माझा फ्रीज असा किती व्यवस्थित आणि नीटनेटका दिसत आहे. चला आता भेटते मी उद्याच्या व्हिडिओसोबत. तोवर तुमची स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.